हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, भरजरी जे शालू असतात ना, ते आपल्याला नेसायला खरंच खूप कठीण वाटतं। तर हे शालू नेसताना आपल्याला दुसऱ्याची मदतही घ्यावीच लागते। पण अशाच प्रकारचा हा शालू तुम्ही अगदी स्वतः एकटीने सुद्धा अगदी परफेक्टपणे नेसू शकता। तर हा कसा नेसायचा ते मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पहा। आता इथे बघा, ही मी साडी घेतलेली आहे। ही जी साडी आहे ती शालू टाईपमध्येच आहे आणि ह्या साडीचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, की पदर जो असतो तो आपल्याला नीट करता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी साडीची बॉर्डर असते ती जाडसर असते, त्यामुळे त्यांना पिनअपही आपल्याला नीट करता येत नाही। तर अगदी स्वतः एकटीने ही जी साडी आहे ती कशी नेसायची ते आता आपण पाहून घेऊया। आता इथे बघा, साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा आधी मी चप्पलचा वापर केलेला आहे। तुम्हाला जे काही चप्पल किंवा हील वापरायचं असेल ते आधी साडी नेसण्यापूर्वी तुम्ही घाला आणि त्याच्यानंतर साडी नेसायला सुरुवात करा। इथे मी शेपवेअर घातलेला आहे, तुम्ही अगदी परकरही घालू शकता। आता इथे साडी जी असते ती आपल्याला पायापर्यंत पूर्ण घ्यायची आहे, म्हणजे साडी नेसताना म्हणजे ज्यावेळी आपण साडी टक करतो त्यावेळी साडीमध्ये आपलं चप्पल दिसता कामा नये इतकी आपल्याला साडीची उंची घ्यायची असते। तर साडी पूर्ण जमिनीला टच होईपर्यंत आपल्याला ही घ्यायची असते। आता इथे साडी बघा, मी थोडी फोल्ड केली आणि त्याच्यानंतर टक केलेली आहे। तर या पद्धतीने ही साडी तुम्ही टक करू शकता। आता ही जी साडी आहे ना, ही फारशी उंचीला अशी नाही आहे आणि जास्त उंचीला नसल्यामुळे साडी फारशी टक करताना मला काही प्रॉब्लेम येत नाही। पण समजा उंचीला साडी जास्त असेल तर थोडीशी फोल्ड करून तुम्ही ही साडी जी आहे ती टक करू शकता। आता इथे बघा, आपली साडी टक करून झालेली आहे। साडी टक करून झाली की त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साडीचा जो पदर आहे तो आपल्याला काढायचा आहे। तर पहिल्यांदा आधी पदराची मी दोन्ही टोकं अशा प्रकारे एकत्र करून घेते। एकत्र करून झाली की त्याच्यानंतर थोडंसं पदर शेक केला आणि त्याच्यानंतर पाठीमागून फिरून हा मी आता डाव्या खांद्यावरती घेणार आहे। आता हा जो पदर आहे या पदराची मला उंची बघायची आहे। तर पदर नेहमी जो असतो ना तो आपल्या गुडघ्याच्या थोडंसं खाली यायला पाहिजे, एवढा आपल्याला पदर हा असतो तो घ्यायचा असतो। आता ह्या बघा, पदराला गोंडे आहेत। गोंडे म्हणजे काय, तर टॅसल्स आहेत। तर ह्याचाही आपण पदर ज्यावेळी घेतो त्यावेळी विचार हा करायचा आहे। आता इथे पदराच्या ज्यावेळी आपण प्लीट्स काढायला घेणार आहोत ना, त्यावेळी हे जे टॅसल्स आहेत म्हणजे जे गोंडे आहेत ते अधेमध्ये येऊ शकतात आणि आपल्याला नीट असा पदर हा काढता येऊ शकत नाही। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने पदर फोल्ड करायचा आहे। आणि बघा, पदर जो असतो तो हेवी पण असतो, त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, पदराचे एक टोक जे आहे ना ते असं आपल्या इथे म्हणजे टक करू शकता, आपल्या पोटाच्या इथे टक करू शकता आणि दुसरं जे टोक आहे ते तिथपासून आपण प्लीट्स घालायला सुरुवात करू शकतो। आता इथे ही जी साडी आहे ती साडीची बॉर्डर जी आहे त्या बॉर्डर इतकेच मी प्लीट्स आहेत त्या काढणार आहे। तर पहिली जी प्लीट आहे ती बघा, मी बॉर्डर इतकीच काढलेली आहे आणि आता बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मात्र मी त्या प्लीट्स पहिल्या प्लीटच्या मानाने थोड्याशा लहान काढत आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। बघा, मी तुम्हाला अगदी जवळून दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने ह्या प्लीट्स आहेत ते काढत आहेत त्या। आता सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला अगदी व्यवस्थितपणेच काढायच्या आहेत आणि समजा कुठची प्लीट खालीवर झाली असेल तर तिथल्या तिथे तुम्हाला ॲडजस्ट करूनही घ्यायची आहे। आता बघा, सगळ्या प्लीट्स आपल्या एकत्र आपण करायच्या आहेत एका लाईनमध्ये आणि त्याच्यानंतर या प्लीट्सना आधी आपण पिनअप करायचं आहे। पिनअप म्हणजे काय, तर आपण केसांचा क्लिप किंवा कपडे वाळवण्याचा क्लिप किंवा इतर कुठचाही क्लिप तुम्ही ह्या प्लीट्स आहेत म्हणजे जो पदर आपण काढलेला आहे त्याला लावू शकता आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही सेट करू शकता। तर सेट कशा करायच्या, तर एक जी प्लीट आहे ती पहिल्यांदा आधी तुम्ही अशी प्रेस करून घ्या आणि प्रेस करून घेतल्यानं की ती प्लीट अगदी व्यवस्थितपणे होणार आहे। आता बघा, थोड्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी प्रेस करून घेतलेल्या आहेत। आता कसं असतं की जो पदराचा जो भाग असतो तोच त्यातलं जे फॅब्रिक असतं तेच फक्त जाड असतं, बाकीचं जे फॅब्रिक आहे ते काही फारसं जाड नाही। त्याच्यामुळे आपण फक्त हा पदर सेट करताना आपल्याला थोडा वेळ लागणार आहे। बाकीचा पदर जो आहे आपला उरलेला तो आपण अगदी पटकन सेट करून घेणार आहोत। आणि ही जी साडी आहे ना, या साडीचं फॅब्रिक जे आहे ना ते थोडंसं असं स्लिपरी आहे, त्याच्यामुळे काय होतं की आपण जरी प्लीट काढल्या जरी असल्या ना तरी त्या आपण जरी प्रेस केलं तरी त्या अशा पसरल्या जातात किंवा अशा सरकल्या जातात। तर त्याच्यामुळे आपल्याला इथे या प्लीट्सना ज्यावेळी आपण सगळ्या प्लीट्स एकत्र करतो त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला तो क्लिप आहे तो लावायचा आहे।
तर इथे बघा सुरुवातीला मी एक क्लिप लावलेला आहे, त्याच्यानंतर जेवढ्या अंतरावरती आपला हा पदर सेट होणार आहे तेवढ्या अंतरावरती आपण ह्याला क्लिप लावत जाणार आहोत। क्लिप लावल्यामुळे काय होईल ना की त्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा राहणार आहेत। तर बघा इथे आता मी हा क्लिप आहे तो लावलेला आहे। तर बघा पदर काढण्याच्या पण मी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत, ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता। आता बघा राहिलेला जो पदर आहे तो आपण आता सेट करून घेऊया। काही नाही करायचं आहे, फक्त थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि ज्या प्लीट आहेत त्या प्रेस करून झाल्यानंतर एक एक अशा एकत्र अशा करून घ्यायच्यात। बघा आपण हा जो पदर आहे तो बॉर्डर इतकेच ह्या जो पदर आहे तो घेतलेला आहे, म्हणजे पदराच्या प्लीट्स ज्या आहेत त्या बॉर्डर इतकेच आहेत, कारण की ही जी बॉर्डर आहे ती मोठी आहे आणि दिसायला अगदी सुंदर दिसणार आहे। यासाठी तुम्हाला अशाच पद्धतीने साडीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहे। आता समजा कुठची प्लीट समजा सरकत असेल तर तिथल्या तिथे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, कारण की काही ज्या साड्या असतात त्या खूपच स्लिपरी असतात, जशी की ही आहे, ही पण साडी खूप स्लिपरी आहे, त्याच्यामुळे ज्या प्लीट्स आहेत ते सरकले जात आहेत। आता इथे बघा पदर जो आहे तो आपला रेडी झालेला आहे, पण इथे काय होतं की ज्या भरजरी आपण ज्यावेळी शालू घालतो ना त्यावेळी त्यांना पिनअप करणं खरंच खूप मोठं काम असतं। मग आपण ना मोठे असे पिन वापरतो, पण इथे तुम्हाला मोठा पिन वापरण्याची पण गरज नाही आहे, अगदी छोटा पिनही वापरू शकता, फक्त तो टोकदार पाहिजे। इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, खांद्याच्या पाठीमागे ज्या ठिकाणी पदर येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला वरची प्लीट बाजूला करून आतल्या साईडने आपल्याला एक आडवा पिन आहे तो लावायचा आहे। हा पिन लावून झाला, फक्त तो प्लीटनाच लावायचा, बाकी कोणाला लावायचा नाही, म्हणजे ब्लाऊजला आपल्याला लावायचा नाही। तो पिन लावून झाला की त्याच्यानंतर आता इथे आपण जो पिनअप करणार आहोत ना तो आपल्या ब्लाऊज आणि प्लीट्सला मिळून करणार आहोत। इथे आपल्याला काय करायचं आहे, खांद्याच्या वरती आपल्याला पिनअप करायचा आहे। तर काय करायचं, वरची प्लीट बाजूला करायची आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या आणि आपला ब्लाऊज ह्यांना एकत्र मिळून उभा असा हा पिन आहे तो लावायचा आहे। तर बघा हा उभा असा मी माझ्या खांद्यावरती हा पिन आहे तो लावलेला आहे। तर अशा पद्धतीने मी पदराला पिन लावला तर अजिबात तुमचा पदर खाली येणार नाही, सरकणार नाही, जसा आहे तसाच राहणार आहे। तर बघा ही अगदी सोपी पद्धत आहे आणि कुठचीही साडी जड असू द्या, भरजरी शालू असू द्या, कुठचीही साडी असू द्या, तुम्हाला अगदी इझिली तुम्ही त्या साडीच्या पदराला पिनअप आहे तो करू शकता। आता ह्या पदराच्या ज्या समोरच्या प्लीट्स आहेत त्या फक्त मी अशा प्रेस करून घेत आहे, जेणेकरून त्याच्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित राहाव्यात। आता प्रेस करून झाल्यानंतर बघा जी गळ्यावरची जी प्लीट आहे, म्हणजे जी बॉर्डर आहे साडीची, ते एकदम गळ्याजवळ आली तर तो समोरचा जो लूक असतो तो खराब दिसू शकतो आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते पण स्लिपरी आहे। तर याच्यासाठी मी काय केलं आहे बघा, ज्या ठिकाणी मी तुम्हाला पिन लावून दाखवले आहे ना तर त्या ठिकाणी आपल्या सगळ्या प्लीट्सला धरून आणि आपल्या ब्लाऊजला धरून असा एक आडवा असा पिन आहे तो लावायचा आहे। तर याच्यामुळे काय होतं की आपली जी पहिली जी प्लीट आहे गळ्याजवळची ती एकदम गळ्याजवळ येणार नाही आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स असतात त्याही अगदी व्यवस्थितपणे राहू शकतात। तर यासाठी हा जो पिन आहे तो अगदी इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही नक्की इथे पिन आहे तो लावायचा आहे। आता आपला पूर्ण पदर अगदी व्यवस्थितपणे रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला कमर फिटिंग करायची आहे, म्हणजे जी साईड फिटिंग आपण म्हणतो ती। आता इथे बघा साडीची ही जी बॉर्डर आहे ना, कधी कधी काय होतं की ही जी बॉर्डर असते ती कधी कधी सैल होते किंवा जी गळ्याजवळची प्लीट असते ना ती काही वेळानंतर ती सैल होऊन जाते। तर ही सैल होऊ नये यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्या हाताच्या इथे आपलं जे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊज आणि ही जी साडीची बॉर्डर आहे त्याला एकत्र मिळून आतल्या साईडने हा पिन आहे तो लावायचा आहे। याच्यामुळे तुमची साडी एकदम व्यवस्थितपणे राहणार आहे। ही प्लीट अजिबात हलणार नाही, जी मी तुम्हाला इथे दाखवत आहे ना स्क्रीनवरती, ती जी प्लीट आहे ती पाठीमागून पण साडी अजिबात खाली होणार नाही आणि अगदी सुंदर अगदी परफेक्ट अशी साडी तुमची दिसणार आहे। आता इथे बघा साईड फिटिंगसाठी मी काही साडीचा जो भाग आहे तो सोडलेला आहे। तर हा भाग जो आहे तो बघा मी म्हणजे परकर जो असतो तो आपल्या उजव्या साईडला परकरची नॉट असते तर तिथपर्यंत मी अंतर घेतलं आणि बस तो जो साडीचा भाग आहे तो आपल्या कमरेच्या फिटिंगसाठी किंवा साईड फिटिंगसाठी मी सोडलेला आहे। आता त्यानंतर आता इथे मी निर्या काढायला सुरुवात केलेली आहे। तर पहिली जी निरी असते आपली ती मोठी काढायची आपल्याला, बाकीच्या ज्या राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या मात्र आपल्याला छोट्या काढायच्या आहेत। आता ही जी साडी आहे ती लांबीला जास्त आहे, त्याच्यामुळे मी निऱ्याच्या आहेत त्या मोठ्याच काढलेल्या आहेत। आता वरच्या ज्या दोन निऱ्या होत्या ना ते व्यवस्थित अशा राहत नव्हत्या, त्याच्यामुळे मी काय केलं की त्या दोन निऱ्यांची मिळून एकच अशी निरी आहे ती केलेली आहे।
तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या निऱ्या असतात त्या सेट करून घ्यायच्या आहेत। आता ह्या निऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपण निऱ्या आता करणार आहोत तर तिथल्या ज्या निऱ्या त्या पहिल्यांदा आधी तुम्ही प्रेस करून घ्या। म्हणजे काय होईल की प्रेस करून घेतलात ना तर समोरचा भाग फारसा असा फुगीर असा दिसणार नाही। आता बघा मी प्रेस केलं आणि बस त्या निऱ्या ज्या आहेत त्या टक करून घेतलेल्या आहेत। आता निऱ्या आपल्या टक करून झाल्या की साईड फिटिंगसाठी आपण जो साडीचा भाग सोडलेला आहे तो आपण आतल्या साईडने असं वरती खेचून घ्यायचा आहे। वरती खेचून घेतल्यानंतर तो फक्त रोल करायचा आणि बस टक करायचा आहे। तर ही साईड फिटिंग जी आहे ती मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। आणखी पण मी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत साईड फिटिंगसाठी, तर त्या पद्धती जर तुम्हाला योग्य वाटत असतील किंवा सोप्या वाटत असतील तर त्याही पद्धती तुम्ही वापरू शकता। आता इथे फक्त आपल्याला साडीच्या ज्या निऱ्या आहेत ते सेट करून घ्यायच्या आहेत। इथे आपल्याला जास्त काही सेट करायला फारशी आवश्यकता नाही, कारण की साडीचं जे फॅब्रिक आहे जरी स्लिपरी असलं तरी त्या निऱ्या आहेत ना जशा आहेत तशा राहत आहेत। त्याच्यामुळे फक्त आपल्याला थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत। तर मी इथे सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या डाव्या पायावरती घेतल्या आणि प्रेस केल्या। त्याच्यानंतर काय केलं की मी सगळ्या निऱ्या परत एकदा एकत्र करून माझ्या दोन पायांमध्ये अशा धरून ठेवल्या आणि काय होतं की साडीची जी बॉर्डर असते ना त्या ठिकाणच्या ज्या निऱ्या असतात ते जास्त पसरल्या जातात। तर त्यांना सेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या निऱ्या एकत्र करायच्या आहेत आणि आपल्या साईडने आपल्याकडे रोल करत यायचं आहे। रोल करून झाला की फक्त तो रोल प्रेस करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा भरजरी शालू जो असतो तो नेसायचा आहे। आणि बघा इथे निऱ्यांसाठी हा मी एक पिन आहे तो लावलेला आहे। हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही तो नक्की घेऊ शकता। तर इथे बघत असाल तुम्ही हा आपला भरजरी जो शालू आहे तो आपला नेसून झालेला आहे। आता इथे आपण जो पदर आहे त्या पदराला जे क्लिप लावले आहेत ते आता आपण काढून टाकूया आणि पदर जो आहे जसा आपण बघा निऱ्या जसा सेट केल्यात ना त्याच प्रकारे आपल्याला हा पदरही सेट करायचा आहे। म्हणजे बघा कधी कधी पदर जो असतो तो आपल्याला खूप असा फुललेला दिसतो किंवा पसरलेला दिसतो, तर तो पदर अगदी जसाच तसा राहावा यासाठी आपण काय करायचं आहे, पदर जो आहे तो फक्त रोल करायचा। जशा आपण निऱ्या रोल केला त्याचप्रमाणे पदर आहे तो रोल करायचा आणि प्रेस करायचा। तर या पद्धतीनेही तुम्ही पदर जो आहे तो सेट करून घेऊ शकता। तर असं केल्यामुळे काय होईल की जो जास्त प्रमाणात पदर पसरत होता तो पसरणार नाही आहे। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुमचा जो शालू आहे तो तुम्ही अगदी स्वतः एकटीने अगदी परफेक्टपणे हा नेसू शकता। तर आता बघा ह्या पद्धतीने तर आपण ही साडी जी आहे ती नेसू शकतोच, पण आजकाल बॉलिवूड पद्धतीने सुद्धा साडी जी आहे ती बऱ्याचदा नेसली जाते। तर त्या पद्धतीने जरी तुम्हाला साडी नेसायची असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, फार काही करायचं नाही आहे। फक्त साडीचा हा जो पदर आहे तो फक्त घ्यायचा आहे। तर पदर घेताना काय करायचं आपल्याला, फक्त पदराची जी म्हणजे ज्या साडीची जी बॉर्डर आहे तीच फक्त आपल्याला दिसली पाहिजे आणि हा जो ही आपल्या उजव्या साईडने जी साडीची बॉर्डर आलेली आहे ना ती बॉर्डर पाठीमागून आपल्याला खेचून पुढे घ्यायची आहे। पाठीमागून खेचून झाली की त्याच्यानंतर आपण ज्या निऱ्या जिथे टक केलेल्या आहेत त्या निऱ्यांच्या इथे आपल्याला एक पिन लावायचा। आता ही जी साडीची बॉर्डर आहे ती मी वरती घेतलेली आहे, पण समजा तुम्हाला आणखी थोडी खाली घ्यायची असेल तरीही तुम्ही घेऊ शकता। तर इथे तुम्हाला समजा आपली जी कंबर आहे ती फारशी दिसता कामा नये, तर ती बॉर्डर तुम्ही वरतीही घेऊ शकता किंवा थोडीफार दिसली पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी बॉर्डर खालीही घेऊ शकता। जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता। आता इथे बघा आपण निऱ्यांच्या इथे हा पिनअप आहे तो केलेला आहे। त्याच्यानंतर बघा आपली ही जी बॉर्डर आहे साडीची ती फक्त बॉर्डर दिसायला पाहिजे समोरून, तर यासाठी मी सगळ्या प्लीट्स एकत्र केल्यात आणि वरची प्लीट बाजूला करून बाकीच्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्यांना मी हा पिनअप आहे तो केलेला आहे। तर बघा अशा पद्धतीनेही तुम्ही जे साडीचा पदर आहे तो घेऊ शकता। आता इथे फक्त आपल्या साडीच्या पदराला पिनअप करायचा आहे। तर आधीचा जसा मी पिनअप तुम्हाला दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे पिनअप आहे तो करायचा आहे। तर ही पद्धत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने म्हणजे जी बॉलिवूड स्टाईलमध्ये तुम्ही साडी जी आहे ती वेअर करू शकता। तर मैत्रिणींनो चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता भेटू पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।